थँक्यू, धन्यवाद. 1950 मध्ये विकसित झालेल्या कंबर तलाव, ज्याला आपण धर्मवीर संभाजी तलाव असे नाव देण्यात आले, या तलावाकडे सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी सर्व नागरिक बघतात. जॉगिंग पार्कच्या दृष्टीने सर्व नागरिक बघतात. मुलांच्या खेळण्यासाठी तसेच बोटिंगची सुविधा व्हावी या दृष्टीने सोलापूरचे नागरिक अपेक्षा करतात. कोल्हापूरचा रंकाळा तलाव असू दे किंवा महाबळेश्वरचा वेण्णा तलाव असू दे, हे सगळे विकसित होतात. मग सोलापूरच्या कंबर तलावामध्ये अडचण काय येते? 2023च्या करोना काळापूर्वी आपण इथे 9,06,09,210 रुपयांची कामं, जी आपण डिटेल एस्टिमेट मागितले होते, ही कामं दिसतायत तर खरी, पण ऑन द स्पॉट जेव्हा मुलं शाळेला जातात त्या रोडनी नजर फिरते, तेव्हा तो नजारा बघून सोलापूरसाठी आपण नक्कीच महानगरपालिकेने जातीने लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे. आयुक्त साहेब आणि महापौर साहेब, ही सगळी आपण मागितलेली बिले पुढे दिली जरूर आहेत की या फेन्सिंग मध्ये काम झाले, टॉयलेटचं झालंय, रेलिंगचं झालंय, पण मला इथल्या संबंधित ज्या काही आपल्या ह्याच्या डिपार्टमेंटचे भोसले सर असतील, शशिकांत भोसले असतील, मी नाव घेतीये, नजर फिरवली की कचऱ्याचे ढिगारे मात्र दिसतात. पाणी घाण ह्याच्यामध्ये कुठलेही पाण्याची चाचणी झालेली नाहीये, गाळ काढला गेलेला नाहीये. मग आयुक्त साहेब 9 कोटी गेले कुठे? या गोष्टीची चर्चा होणे अत्यंत गरजेचे आहे, कारण पुढच्याच विषयामध्ये जेव्हा डेस्टिनेशन टुरिझम अंतर्गत 60 कोटीची मान्यता आपण केंद्राकडून घेतो, ज्यामध्ये आपल्याला पुढे तुम्ही 4 कोटीची मान्यता पण देणार आहे, तर या गोष्टीचा नक्कीच विकसित दृष्टीने आपण विचार करावा आणि संबंधित चांगली टीम आणि याचा खुलासा तर नक्कीच लागेल. मला वाटतं आयुक्त सर, ही एवढी इन्फॉर्मेशन कमी आहे, कुणालाही विश्वास बसणार नाही. कंबर तलावची जलपर्णी पाहिली तर आपलं दुर्दैव म्हणावं असं सोलापूरची अवस्था करून ठेवलेली आहे. मी आपल्याकडून महापौर साहेब अपेक्षा करते की पुढच्या आपल्याला नूतनीकरणाची जी मान्यता घेत आहे त्याला चांगल्या टीमचं, चांगल्या आउटसोर्स जे आपण कंपनी कराल याला रिलायबल काम होईल अशी मी अपेक्षा करते. पण आता आम्हाला अपेक्षित आहे सर की 9 कोटी गेले कुठे? इथे तर मांडलेले सगळे आहेत, संबंधित अधिकाऱ्यांनी याची उत्तरे द्यावी. 9 कोटीमध्ये एकूण 5 कामं करण्यात आली आहेत. त्यामध्ये स्थापत्य कामासाठी 82,30,00,000, तलावातील गाळ काढण्यासाठी 7,81,00,000, जलपर्णी काढण्यासाठी 24,23,00,000, तलावाची पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी 9,92,000 आणि तलावात कारंजे बसवण्यासाठी 7,72,000 असे 9,06,00,000 या कामाला गेले आहेत. याच्यामध्ये संवर्धन झालेलं आहे आणि उर्वरित मागच्या पानावर 82 लाखाचं काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये तलाव परिसरात चेनलिंग फेन्सिंग करणे, तलाव परिसरामध्ये टॉयलेटची डागडुजी करणे, तलावामध्ये धोबीघाट डागडुजी करणे, तलावामध्ये MS रेलिंग बसवणे, तलाव परिसरामध्ये रिटेनिंग वॉलची डागडुजी करणे, तलाव परिसरात पेविंग ब्लॉक बसवणे, तलाव परिसरामध्ये सोलार लाईट बसवणे, तलाव परिसरातील एंट्रन्स झोनची डागडुजी करणे, मूर्ती विसर्जनासाठी पूर्ण केलेले आहेत आणि तलाव परिसरामध्ये कॉन्क्रीट बेंच बसवणे ही कामं केली आहेत. याच्यापैकी जे सोलार लाईट आहे तिथं चोरीसारखी होती म्हणून सोलारच्या ऐवजी साधे लाईट बसवले आहेत, मान्यता घेऊन ते काम केलं. त्याचे 82 लाख इन्फॉर्मेशन. तर आपण ज्या उल्लेख केला त्या 8 कोटी रुपये काम केलेलं आहे. आपण कुठलेही काम करत असताना त्या खंडामध्ये काळ घातलेला मुलांचा द्यावा आणि आपण मॅपिंग करतो कुठल्या गोष्टी मॅपिंग करतात त्या खंडाची आपण त्यावेळेला मॅपिंग केली होती. हे काम 23 साली पूर्ण झालेलं आहे आणि आहे यात 22 उद्या काय विचार होत आहे ते काळ काढले त्या काळाचा हे काम IIT चेन्नई कन्सर्न होते त्यांनी हे करून त्याचा गाळ काढून बाजूच्या ज्या खाणी आहेत, खाणीचे खड्डे आहेत त्यामध्ये टाकले. 8 कोटी रुपये ह्या मोठ्या प्रमाणामध्ये जे गाळ काढण्याचे सांगितले
मान्य मान्य. पण आपण कुठल्या गोष्टीच्या गुगल मॅपिंग करत असतो. त्या संदर्भाचा उल्लेख केला आहे का त्या अधिकारी असं जाहीर सगळ्यांचं म्हणणं आहे आयुक्त साहेबांचं. आणि पुन्हा आता परत 5 कोटीचा प्रस्ताव आलाय. परत कळतंय आम्हाला टोटल 7 करोड रुपये तिथे आपण खर्च करणार आहे. हा पहिल्या टप्प्यामध्ये जे टोकन अमाऊंट म्हणून 5 कोटी ठेवले. या प्रकरणाची सगळं माहिती तरी द्या, नाहीतर परत ह्यातच मान्यता 7 कोटीची घेतली आणि पुन्हा असं 7 कोटी खर्च कुठे झाले हे म्हणायला परत बसावं लागेल. त्यामुळे आम्हाला या प्रकरणात तर सांगा 5 कोटी. शासनाकडे आपण एक प्रस्ताव पाठवायला लागलो निधी मागणीसाठी. माहिती द्या. त्यासाठी तो आलेला थोडं विषय. ज्याला कोणाला माहिती होतं ते फक्त सांगा. जेव्हा येईल तेव्हा घेऊ नका तुम्ही. मग आता काय माहिती देणार आता पण मगाशी आहे? घेतले, मगाशी घेतले. महापौर साहेब काय देणार आहे आणि काय प्रस्ताव आहे, काय करताय? कोण आहे संबंधित हे अधिकारी? कोण देणार आहे पैसे? शासन देणार आहे, केंद्र शासन देणार आहे? संबंधित अधिकारी कोण आहे? हा, हे प्रकरण फक्त सांगा. माननीय महापौर साहेब, छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण करणे या अंतर्गत नगराभियंता विभागाकडून कन्सल्टंट नेमून 7 कोटीचा प्रपोजल तयार केला होता. त्या स्वात कन्सल्टंट चितारी म्हणून आहेत, एनवायरसेफ कन्सल्टंट महापालिकेच्या पॅनलवरचे आहेत. 7 कोटीचा जो प्रपोजल केला होता, एकूण 5 टप्प्यामध्ये हा प्रपोजल आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे 5 कोटीचे प्रपोजल आपण शिफारस केलेली आहे, त्याच्यामध्ये एंट्रन्स गेट, टॉयलेट ब्लॉकचं सुशोभीकरण, पार्किंग एरिया, जे कंपाऊंड वॉल खराब झालेली आहे ती, त्यानंतर चिल्ड्रन्स पार्क, वॉटर फाउंटन, असे आपण 5 कोटीमध्ये हे पहिल्या टप्प्याचे प्रपोजल केलेलं आहे. आणि आताच चौबे साहेबांनी याच कामावर पैसे खर्च केले असं सांगितलं मागच्या बिलामध्ये. नाही, त्याच्यामध्ये सिव्हिल वर्कचं काम थोडं कमी आहे साहेब. तुम्ही जे सांगितलं त्यातले बरेचसे आयटम आहेत की जे 12 कोटीमध्ये चौबे साहेब सांगतात की आम्ही आता 23 नंतर पूर्ण केले कोरोना नंतर, आणि आता तुम्ही म्हणताय की तेच काम आम्ही आता परत एकदा करतोय. ह्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये पण बाबा गाडी आतमधले हे नव्हत्या. सुशोभीकरण हे फार आता जे सूचना देत आहे. आहे तुम्ही जे सांगितलं आता तेच आता आम्ही सांगतो की 12 कोटीत पैसे खर्च केले असं तुम्ही म्हणताय, आणि आता परत 5 कोटी त्याच कामाला खर्च करताय म्हणून सांगायला लागलं. आजला जागेवरती परिस्थिती तशी जे नाही. मागचं जे काम आहे ते काम जागेवर नव्हतं अशी परिस्थिती आहे. चौबे साहेब बोला. मागचं संवर्धनाचं काम होतं. म्हणजे ही संवर्धन आणि सुशीकरण त्याच कामात माझं करण्यात महापौर साहेब पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. सदस्य असे जाणतायत की तुम्ही मागच्या वेळेला 15 लाखाच्या 12 कोटीच्या कामामध्ये याच कामाचा अंतर्भाव होता, आणि आता परत तीच कामं सिटी इंजिनियर सांगतात की तीच कामं आपण पुढच्या टप्प्यामध्ये घेतो. म्हणजे मागची कामं झालेली नाहीत का, ती कामं कागदावर आहेत का? प्रशासनाच्या काळामध्ये तुमच्याकडे कोणी लक्ष देणार नव्हतं, याचा अर्थ महानगरपालिकेच्या नागरिकांच्या पैशाचा वेळ करायचा का? उत्तर द्या ना. बापूसाहेब, त्याच्यामध्ये संवर्धनासाठी तलावातला गाळ काढण्याची आयटम आता याच्यामध्ये घेतले नाही. आता तुम्ही मला सांगितलं साहेब हे आयटम केले म्हणून. तलावाचा काढलेला गाळ कुठे गेला? ते तर तोच गाळ परत काढला, तोच काढला. तो आत घातला परत तलावाचा गाळ तोच बाहेर काढला. एवढा पण गाळ होताच कुठं? महापौर साहेब ह्या दोन्ही याच्यात चेक करा. नाही ना, 8 कोटी रुपये गाळाचे तुम्ही दाखवलेले आहेत बजेट. 8 कोटी रुपयाचा गाळ काढलेला, तिथे एक कण सुद्धा गाळ दिसला कसा नाही आम्हाला? भारतीय विद्यापीठच्या मागं खाडीचे खड्डे होते ते भरून घेतलेले आहेत. वर पंप लावलेले होते. मग तो परत त्या तलावात काढला, परत तोच काढला का? बाजूला वरचं. आता नवीन आलाय खड्ड्यामध्ये 8 कोटीचा गाळ कसं मागतोय? प्रत्यक्ष तुम्ही त्या सदस्यांना वेगळं समजता काय? उपलब्ध माहित्या तात्कालीन पीएचच्या उपलब्ध माहितीच्या आधारे माहिती दिली आहे. मग तात्कालिक पीएच वरती कारवाई करा. मग तात्कालिक पीएच आता जिवंत आहेत ना? नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे महापौर साहेब. तात्कालिक पीएचई जे कोण होते ते आता जिवंत आहेत ना? मग ते त्यांच्यावरती त्यांच्यावर वसूल कारवाई करा. त्याच्यावर कोर्टात केस आला ना? मी रिटायर झालं तुम्ही काय झालं? इस्टेटीला तास लावा त्यांच्या. महापौर साहेब, याच्यावरती नुसता विषय येऊन आपल्याला पुढे जायचं नाहीये. सोलापूरच्या वैभवाचा विषय आहे. आता जे काही मॅडमनी सांगितलेल्या 5 कोटीची आखणी असेल त्याला आपण लोकप्रतिनिधी, कॅबिनेट आणि प्रशासन घेऊन याचं पुढचं नियोजन घ्यावं अशी विनंती आहे, आणि असा निर्णय घ्यावा. 7 कोटीमध्ये तरी आम्हाला एक सुंदर कंबर तलाव बघू देत, नाहीतर परत तेच होणार.
त्यामुळे तुम्ही या कमिटीमध्ये समितीमध्ये लोकप्रतिनिधी असतील आणि प्रशासन मग निर्णय घ्या. तुम्ही आवाहन करून बोलून घ्या आणि ज्या ठिकाणी त्यांनी गाळ काढलाय त्या ठिकाणी पूर्ण सह कॅबिनेट घेऊन त्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी खरोखरच गाळ काढलेला आहे का 8 कोटी गिळंकृत झालेला आहे.